मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानाने प्रवास होतो। त्यांच्यात बराच वेळ चर्चा होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे एक गूढ विधान करतात, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे। नेमकी ही चर्चा कशावर झाली? उद्धव ठाकरे काय म्हणाले? ही भेट फक्त योगायोग होती की आणखीन काही? सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। मात्र त्यापूर्वी आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। शुक्रवारी म्हणजेच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच प्रवासी विमानातून नागपूरला गेले। या प्रवासादरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली। त्यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासह दोन्ही पक्षांचे काही नेते देखील उपस्थित होते। या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क हे सुरू झाले। विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती। दरम्यान यवतमाळ दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी स्वतःहूनच या चर्चेवर भाष्य केले। त्यांनी हसत हसत एक मोठं विधान केलं, ज्यात त्यांनी म्हटलंय, मुख्यमंत्र्यांसोबत आमची उच्चस्तरीय चर्चा झाली आहे। त्या बैठकीत काय ठरलं हे तुम्हाला येत्या काळात सर्वांना समजेलच। आता त्यांनी चर्चा झाली हे तर मान्य केलं, पण चर्चेचा विषय मात्र अजूनही उघड केला नाहीये। त्यामुळे राजकीय चर्चांना आणखीन वेग आलाय। खरंच काही मोठं ठरतंय का, की हा फक्त उद्धव ठाकरेंचा एक राजकीय टोला होता? आता अंदाज लावला तर या चर्चेत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑपरेशन टायगरवर बोलणं होऊ शकतं। गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर या चर्चेने राज्याचं राजकारण हे चांगलंच तापलं गेलंय। ठाकरे गटातील अनेक नेते आणि खासदार हे शिंदे गटात गेल्यानंतर आता आणखीन काही मोठे नेते देखील पक्ष बदलून जाऊ शकतात, अशा चर्चा सातत्याने सुरू आहेत। तसेच या सगळ्यात एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ देखील वाढताना दिसतंय। विशेष म्हणजे विरोधकांकडून वारंवार असा आरोप केला जातोय की ऑपरेशन टायगरमुळे केवळ उद्धव ठाकरे गटालाच नाही तर भविष्यात भाजपला देखील राजकीय फटका बसू शकतो। त्यामुळेच अनेकदा देवेंद्र फडणवीसांना देखील ऑपरेशन टायगर पासून सावध राहा असा राजकीय सल्ला विरोधकांकडून दिला जातोय। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे येत्या काळात फडणवीस हे ठाकरेंच्या बाजूने मोठी घोषणा करतील का मग त्यांना पुन्हा एकदा शिंदे भाजपकडून मोठा धक्का मिळेल हे येत्या काळात पाहावं लागेल। आता या सगळ्या गोष्टी पाहता फडणवीस उद्धव ठाकरेंसोबत बोलून शिंदेंच्याच खेळीचा गेम करण्याच्या तयारीत तर नाहीये ना, अशा चर्चा रंगू लागल्यात। पण तुम्हाला काय वाटतं? फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या विमानातील चर्चेचा संबंध हा खरंच ऑपरेशन टायगरशी असू शकतो का, की हा फक्त एक राजकीय योगायोग होता? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।